नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले शरद पवार गटाचे सुरेश टोकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि कर्जत मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो आमचाच आहे अशी भूमिका सुरेश टोकरे यांनी घेतली. त्यांचे काही शिष्टमंडळ गेले होते, त्यांनी शरद पवार जयंत पाटलांची भेट घेतली. पण भेटीमध्ये आता आगामी काळामध्ये तिकडे सुधाकर घारे तुतारी जाण्याची तयारी करतायत, त्या दृष्टीने चाचपणी सध्या त्यांची सुरू आहे. अशा वेळेला सुरेश टोकरे यांनी सुद्धा प्रमुख दावेदारी सोडले नाही आणि त्यांचं सुद्धा ते जर सुधाकर घारे येत नसतील किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्यांचंही सुद्धा नाव हे जे पक्षाच्या यादीमध्ये ठेवलेलं आहे की बाबा इथे उमेदवार आमचा आहे, हे येणार आहेत किंवा हे आमच्याकडे अपेक्षित आहे. अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा त्या यादीमध्ये एक फॉर्म्युला असतो, कुठली तयारी मतदारसंघात झालेले संभाव्य उमेदवार कोण आहे या सगळ्या दृष्टीने आपली चाचपणी पक्षातर्फे सुरू केले. त्यामुळे सुरेश टोकरेसुद्धा संभाव्य लिस्टमध्ये पक्षाकडे असते त्याच्यामध्ये टाकलेले. त्यामुळे आता सुधाकर घारे राष्ट्रवादीत येणार का, सुरेश टोकरेंना तिकीट मिळणार का, हे सगळे प्रश्न निर्माण झाले. मग सुधाकर घारे आल्यानंतर सुरेश टोकरे काय करणार, किंवा जर सुधाकर घारे नाही यायचं असेल तर सुरेश टोकरेंची हे सुद्धा विचारात घेतलं जाणार. कारण शेवटी ते जिल्हाध्यक्ष आहेत. एखादा नेता येतो, एखादा कार्यकर्ता येतो, त्यावेळेला पक्ष संघटना पातळीवर त्या नेत्यांना विचारलं जातं. हे सगळ्याच पक्ष जवळपास हे असा प्रोटोकॉल असतो की एखादा नेता येतो त्याला घ्यायचा की नाही हे जिल्हाध्यक्षांना कळवलं जातं. असे अध्यक्ष येणारे असे नेते आपल्याकडे येत आहेत, तर तुमचं मत काय, त्यांना घ्यायचं की नाही, अशी एक पक्षाची फॉर्म्युला एक रचना ठरलेली असते. अशा वेळेला जर सुधाकर घारे येत असतील तर सुरेश टोकरेंचं मत विचारात घेतलं जाईल. त्यामुळे सुरेश टोकरे आता ते मत विचारात घेतल्यानंतर सुरेश टोकरे नेमकी काय सांगतात तेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुधाकर घारेंची कोंडी सुरेश टोकरे या निमित्ताने करणार का त्यांच्या पक्षप्रवेशाला ते ब्रेक लावण्याचं काम करणार का, हाही महत्त्वाचे मुद्दे आहेत. शेवटी हे दोघांमध्ये थोडाफार संघर्ष निर्माण झाला किंवा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे असेल, या संघर्ष निर्माण झाला असेल किंवा स्थानिक निर्णयाचं राजकारण असेल, या स्थितीचा जर आपण विचार केला, त्यामुळे सुरेश टोकरेसुद्धा सुधाकर घारेंची जर पक्षप्रवेश होत असेल त्यावेळेला त्यांचा ब्रेक लावण्याचा किंवा त्यांच्या दृष्टीने खो घालण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे दोघांमधलं हे भविष्यामध्ये राजकारण कशा पद्धतीने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही जागा घेण्याची आहे, ते हालचाली सुरू झालेत. आता मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी ताकद किती आहे हेही पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शेवटी एखादी पक्ष निवडणूक लढवतो त्यावेळेला सगळ्या चाचपण्या सगळ्या दृष्टीने किती कार्यकर्ते, किती सक्षम उमेदवार आहे, तो सर्वेमध्ये येतो का, हे सगळं बघितलं जातं. त्यानंतर त्या पक्षाचा अजेंडा किंवा ज्या महाविकास आघाडी बैठकी होतं त्यावेळेला ते सांगितलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला ठरला गेला जातो. अशा प्रकारे जर आपण विचार केला, त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादी आमनेसामने येत आहेत का सुधाकर घारेंच्या पक्षप्रवेशावरून, हेही फार महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.